गिफ्ट नीट दार लावून घे. संध्याकाळी रिसेप्शनवरून माझे पार्सल येणार, घेऊन ये. आज येणार आहे. आम्ही येतोच उद्या सकाळपर्यंत. दारात उभे राहून नंदिनीचे सासू सासरे आणि नवरा सूचना देत होते. ती त्यांच्या जाण्याची वाट पाहत होती, पण चेहऱ्यावर काही न दाखवता ते सगळे कारमध्ये बसले. तिने दार लावून घेतले. आता उद्यापर्यंत ती घरी एकटी असणार होती. 3 वर्षांनी पहिल्यांदा असे होणार होते. ती किचनमध्ये गेली, चहा करायला आधण ठेवले आणि किचनच्या बाल्कनीमधून चाफ्याच्या झाडाकडे पाहू लागली. तितक्यात तिचा फोन वाजला. आशिषचा, तिच्या नवऱ्याचा फोन होता. हे परत येताय की काय? एक निराशाजनक विचार तिच्या मनात आला. पण यावेळेस ती सुदैवी होती. काही लागले तर लगेच फोन कर हे सांगायला त्याने फोन केला होता. बाकी इतरही काही बोलला तो, पण तिचे लक्षच नव्हते. त्याचे बोलणे तिला कंटाळवाणे वाटू लागले. अगदी 30 सेकंदामध्ये ती परत चहाच्या आधणाकडे वळली. तितक्यात तिला सुचले की आपण कॉफी बनवू शकतो. आशिष सूचना देतच होता. जसा तो कॉफीचा सुगंध दरवळला, तिने फोन ठेवला. तिला ती कॉफी एन्जॉय करायची होती एकटीने. एरवी घरात फक्त चहाच होतो. तिने हौसेने लावलेल्या टेरेस गार्डनमध्ये ती खुर्ची टाकून बसली आणि तिने कॉफी संपवली. घड्याळात पाहिले तर सकाळचे 7च वाजले होते. मोबाईलमध्ये अश्विनीचा मेसेज होता. चला आता आवरायला हवे, 8:30ला निघावे लागणार. संध्याकाळी लवकर येताना काहीतरी खायला घेऊन येऊ. स्वयंपाक नकोच. काय आहे हे, डान्स एक्सरसाइज? अश्विनीला बरा वेळ मिळतो हे करायला. पण आज तिलाही वेळ होता. नेहमीप्रमाणे व्हिडिओ न उघडता समोरच्याचा मान राखायचा म्हणून नाईस न म्हणता तिने व्हिडिओ सुरू केला. त्यातील स्टेप्स करता करता 7:40 कधी वाजले तिला कळलेच नाही. मग मात्र ती घाबरली. आता ब्रेकफास्ट स्किप केला तरच पोहोचता येईल वेळेवर. ती आंघोळीला पळाली. केस विंचरताना तिला वाटले आज सुट्टी घेतली तर. ती विचारात पडली. मग 10 मिनिटे विचारात वाया घालवल्यावर बॉसला कॉल केला आणि तिच्या फुटकळ तब्येतीच्या तक्रारीसाठी बॉसने चक्क रजा मंजूर केली. तिला स्वतःवर विश्वास बसेना. आता काय करायचे? पूर्ण दिवस आहे. खरंच, ती मोबाईल घेऊन सोफ्यावर लोळत होती, एखाद्या कॉलेजवयीन मुलीसारखी. फेसबुकवरच्या सर्व मित्र मैत्रिणींच्या प्रोफाईलला भेट देऊन आली. अगदी जुन्या क्रशच्या बायकांचे फोटो पाहून वाईट वाटून घेतले. तरी अजून 10च वाजले होते. किचनमध्ये जाऊन तिने स्वतःसाठी सँडविच बनवले, छानसा फोटो काढला, सर्व आगाऊ लोकांना हाईड करून व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले आणि फोनचा डेटा बंद करून ठेवला. आता सर्व लोकांना एकदमच रिप्लाय करेन. बरीच कामे पडलेली होती, त्यासाठी परफेक्ट गाण्यांची प्लेलिस्ट शोधण्यात 15 मिनिटे घालवल्यावरही काही हाती लागले नाही. शेवटी नाईलाजाने एका ॲम्पवरची प्लेलिस्ट लावली. मला माझीच आवड आठवत नाहीये की उरलीच नाहीये. या निराशाजनक विचारानंतर ती हिरमुसली. स्वतःच्या परिस्थितीचा राग आला. पण लगेच हे क्वोट चांगले आहे स्टेटस ठेवायला, हे जाणवल्यावर तिने ते लिहून ठेवले. ती जवळपास 2 तास घर आवरत होती. अनोळखी प्लेलिस्ट लावण्याचा एक फायदा असतो, आपल्या आवडीचे गाणे लागले की खूप आनंद होतो. माहीत असलेली प्लेलिस्ट तो आनंद कधीच देऊ शकत नाही. त्या 2 तासात तिचे मन कितीतरी गाण्यांपाशी थबकले. दिल तो बच्चा है जी ऐकताना ती काम थांबवून डोळे मिटून ऐकत होती. उदास असतानाच सर्व कला तीव्रतेने हृदयापर्यंत पोहोचतात, नाही का? बाजारात जाऊन ती पास्ता बनवण्यासाठीचे सामान घेऊन आली. एरवी घरी कोणालाही न आवडणारे पदार्थ आज ती बनवणार होती, फक्त स्वतःसाठी. स्पायसी इंडियन स्टाईल पास्ता खात खात तिने फोन उघडला. सकाळी सँडविचच्या फोटोवर बऱ्याच मैत्रिणींनी मेसेज पाठवले होते. ती सर्वांना रिप्लाय करत होती. आता काय करावे? पार्लरमध्ये जावे का? पण नको, उगाच लोकांना कळेल की मी रजा घेतलीये. मग तिने यूट्यूबवर सर्च करून एक फेशियल करायचे ठरवले. या ब्युटी ब्लॉगर किती पैसे कमवत असतील ना, घरी बसल्या बसल्या. शिवाय फ्री कॉस्मेटिक्स मिळतात, पण स्वतःच्या स्किनवर प्रयोग करावे लागतात. त्या अतिउत्साही ब्लॉगर मुलींचा आवाज ऐकून नंदिनी किंचित वैतागली. शेवटी फेसपॅक लावून ती फॅनखाली बसली. 5 मिनिटांतच बेल वाजली. अरे देवा, आता कोण आले? तिची धांदल उडाली. घरी एकटे असताना केसांना कलर लावला किंवा फेसपॅक लावला की अगदी नेम धरून त्याच वेळी लोक बेल वाजवतात. मग कोणीही असते. कुरिअरवाले, वॉचमन, पोस्टमन, फालतू प्रॉडक्ट्स विकायला आलेले बिचारे MBAचे स्टुडंट्स. तिने चेहरा न धुताच दार उघडले. आशिषचे पार्सल आले होते. घर उघडे दिसल्याने रिसेप्शनकडे न देता त्या डिलिव्हरी बॉयने बेल वाजवली. आजकाल सतत ऑनलाईन सामान मागवत असतो हा. अगदी जेवणही. आज मी पण मागवले तर? पण मला येत नाही. अश्विनीला विचारावे का? तिने पार्सल टिपॉयवर ठेवले. तेवढ्यात आशिषचा फोन आला. आम्ही सकाळी 9 वाजता पोहोचलो. वास्तुशांती सुरू होणार आता थोड्या वेळाने. पण इकडे रेंज नाहीये, मी फोन किंवा मेसेज करू शकणार नाही. ओह, ठीक आहे. तू माझे टेन्शन घेऊ नको. अरे तुझे ते पार्सल. तिने जीभ चावली. त्याला माहित नव्हते की ती घरी आहे. अगं डिलिव्हर झाले ते. तू घरी जाताना कलेक्ट कर. पण उघडू नको. मग थोडे बोलून फोन कट झाला. बरं आहे, रेंज नाहीये, नाहीतर सतत फोन केला असता आईंनी. उरलेली दुपार तिने टीव्ही पाहण्यात घालवली. रिमोट हाती असण्याची दुर्मिळ संधी आज मिळाली होती, पण काय पाहावे हे तिला सुचलेच नाही. सगळीकडे बोअर एक कार्यक्रम सुरू आहेत. त्यापेक्षा आज मूवीला जाऊया का?
सासरी चुगल्या न करणाऱ्या सर्व मैत्रिणींना विचारून आणि त्यांचा नकार ऐकून झाल्यावर तिने तो बेत रद्द केला. अतिशय छान सुरू झालेला दिवस आता तिला कंटाळवाणा वाटत होता. संध्याकाळी ती छान तयार होऊन बाहेर पडली. एकटीच मॉलमध्ये फिरून आली, नवीन ड्रेस ट्राय करून पाहिले, एक छानशी लिपस्टिक विकत घेतली, पण परफ्यूम मात्र तिला पसंत पडला नाही. जे आवडले ते बजेटच्या बाहेर होते. लोकांना कसं ना एका फेरीमध्ये सर्व शॉपिंग करता येते, मला तर खूप कमी वेळेस मनासारखे मिळते. आता रात्री काय करायचे जेवायला? ऑनलाईन मागवायचे का? तिने अश्विनीला फोन केला. ॲप डाउनलोड करून लॉग इनचे सगळे सोपस्कार झाल्यावर तिने खूप धैर्याने आवडीचे डिनर ऑर्डर केले. पार्सल आल्यावर तिला खूप काहीतरी अचीव केल्याची फिलिंग आली. किती सोपे आहे हे, मला उगाचच भीती वाटायची. डिनर झाल्यावर तिला लॅपटॉपची आठवण झाली. मग एक छानसा चित्रपट पाहून 11:30 वाजता ती झोपली. पण तिला झोप येईना, काहीतरी मिसिंग वाटत होते. रजा मिळणार नाही असे सांगून मी आज गेले नाही वास्तुशांतीला, आणि रजा घेतली. हे जर सर्वांना कळले तर? पण मी असा काय केले? गेली 3 वर्षे मला अशी सुट्टी मिळाली नाहीये, जसे लग्न ठरले तसे. माझ्यासारख्या इंट्रोवर्ट लोकांना महिन्यातून एकदा अशी सुट्टी मिळायला हवी. कोणीच नको आसपास. मी खूप स्वार्थी आहे का? मी आज एकदाही आशिषचा विचार केला नाही. पण नाही, त्याच्या बहिणीच्या घराची वास्तुशांती त्याला महत्वाची आहे, तसेच मला माझी स्पेस. मी बरोबरच वागले, मी त्याला रजेचे पण सांगून टाकेन. तितका समजूतदार आहे तो. उद्या ऑफिसमधून परत येताना मी त्याच्यासाठी ते स्मार्टवॉच घेऊन येईन. त्याला ते हवे होते. खूप खुश होणार तो, असा विचार करून ती समाधानाने झोपली. वास्तुशांतीच्या कार्यक्रमाची धांदल संपून आशिष कॉटवर पडला होता. माझ्यासाठी नंदिनीला किती मन मारावे लागते? मी खूप स्वार्थी आहे का? मी आज एकदाही तिचा विचार केला नाही. पण नाही, मी आलो नसतो तर ताई नंदिनीला बोलली असती, तितकी समजूतदार आहे नंदिनी. असंही तिचे गिफ्ट घरी आलेच आहे. तो परफ्यूम तिला कितीतरी दिवसांपासून घ्यायचा होता. उद्या माझ्यासमोर पार्सल उघडायला लावेन मी. नक्की आवडेल तिला. एकमेकांपासून दूर, एकमेकांच्या काळजीत असलेली ती दोघे आपापल्या परीने नाते सांभाळत होती. आसपासच्या सर्व लोकांना खुश करण्यात स्वतःसाठी जगणे विसरलेली होती. आमच्या वेळी नव्हते असे गिफ्टचे फॅड. असे वेळ हे अमूल्य गिफ्ट सहजरित्या एकमेकांना देऊ शकणाऱ्या मागच्या पिढीचे टोमणे ऐकत. प्रताधिकार सावनिके.